आज आपण ओव्हरऑल वास्तू परत एकदा रिव्हिजन केल्यासारखं करूया. हा ब्रह्मबिंदू हे नॉर्थ ईस्ट, हा नॉर्थ ईस्ट, हा ईस्ट, हे साऊथ ईस्ट, हे साऊथ, हे साऊथ वेस्ट, मग हे नॉर्थ वेस्ट आणि हे नॉर्थ. ओके, या 8 दिशा झाल्या. ब्रह्मबिंदू मधनं 8 दिशा निघतात. ठीक आहे. याला आपण ईशान्य म्हणतो, याला आग्नेय म्हणतो, याला आपण नैऋत्य म्हणतो, याला वायव्य म्हणतो आणि हे ब्रह्मस्थान. ठीक आहे. आता आपण जर एखाद्याच्या कोणाच्या तरी प्रॉपर्टीमध्ये गेलो, घरी गेलो, त्याच्या फॅक्टरीमध्ये गेलो, तर आपण वास्तू कसं बघायचं, वास्तू बघायचं आणि टेस्टिंग करायची अगदी क्लिअर कट 5-6 स्टेप्स आहेत, त्या मी तुम्हाला आता सांगतो. पहिलं आधी जाऊन काय करायचं की कुठूनही दरवाजा असू दे, कुठूनही दरवाजा असू दे, त्याच्या सेंटरला म्हणजे ब्रह्मबिंदूकडे जायचं आणि इकडे कंपास ठेवायचा. तुम्ही कंपास इकडे ठेवलात की तुम्हाला कळेल दिशा कुठल्या बाजूने, म्हणजे बाहेर निघायची जागा कुठे आहे, दरवाजा कुठे आहे. तर दरवाजा जिकडे असेल की त्या मुखाचं ते घर, म्हणजे समजा का दरवाजा इकडे असेल ईस्ट मध्ये, तर आपण म्हणतो की ईस्टचा दरवाजा आहे. इथे जर साऊथ मध्ये कुठे आला तर आपण साऊथचा दरवाजावाला गाळा म्हणतो किंवा घर म्हणतो. वेस्ट मध्ये जर आला म्हणजे सेंटर पासून जर वेस्टला आला, ब्रह्मबिंदू पासून जर पश्चिमेकडे आला तर आपण पश्चिम दरवाजा म्हणतो, आणि असा उत्तरेकडे आला तर कुठेही, असं आपलं साधारण म्हणायची पद्धत असते. पण ह्याच्या स्टेप्स बघायच्या. तुम्ही आधी सेंटरला यायचं, तिकडे कंपास लावायचा आणि पहिली गोष्ट शोधायची म्हणजे ही विदिशा आहे का जागा ते बघायचं. विदिशा मी तुम्हाला आधी समजवलेलं आहे. विदिशा म्हणजे असे परफेक्ट नॉर्थ साऊथ वगैरे नसणार, जरा अशी जागा वाकडी असणार, नॉर्थ साऊथ वाकडे तिकडे जाणार, तर त्याला आपण विदिशा म्हणतो. आणि जर विदिशा असलं तर किती विदिशा आहेत ते बघून काय. विदिशा असलं तर आधी तुम्हाला वास्तू कन्सल्टंट म्हणून तुम्ही आधी काम विदिशावरती करा. आता पारंपरिक वास्तूमध्ये याच्याबद्दल काहीच दिलेलं नाही की विदिशा कसं रेक्टिफाय करायचं, विदिशाचा जो दोष आलाय तो कसा नीट करायचा, हे पारंपरिक वास्तूमध्ये दिलेलंच नाही. पण मी तुम्हाला जेव्हा आपण ऍडव्हान्स कोर्स मध्ये जाऊ तेव्हा मी पिरामिड वापरून विदिशा नीट कसं करायचं हे शिकलो. तर विदिशा आधी आपल्याला बघावं लागेल. मग मुख्य दार कुठे, मेन डोर. ओके, मुख्य दार. मग तिसरं ब्रह्मस्थानाकडे या. ब्रह्मस्थानाकडे या. ब्रह्मस्थान नीट आहे बघायचं. आता मुख्य दार म्हणजे तुम्ही बघायचं त्याचा दक्षिणेला नाही ना, दक्षिणेला असलं तर त्याची काय सोपस्कार करायला लागतील ते तुम्ही विचार करा. वेस्टला आहे का, नॉर्थला आहे का, म्हणजे आता दरवाजा कसा असावा, मेन डोर कसा असावा. ईस्टचा जर दरवाजा असला तर साधारण इकडे कुठेतरी मध्ये असावा. या इकडे. साऊथचा दरवाजा असला तर फक्त इथपर्यंत, इथपासून ते इथपर्यंतचा दरवाजा ठीक आहे. वेस्टचा दरवाजा असला तर फक्त इथून इथपर्यंतचा ठीक आहे. नॉर्थचा दरवाजा असला तर इथून इथपर्यंतचा ठीक आहे. बाकी जर इतर कुठे आले दरवाजे, मेन डोर जर तुमचा इतर कुठे गेला तर तुम्हाला त्रास व्हायचा आहे. म्हणजे कसं की इकडे जर कुठे दरवाजा आला, नॉर्थ ईस्ट आपण म्हणतो ईशान्य कोण्याला दरवाजा आला, ईशान्य कोण्याला दरवाजा आला की त्रासच होणार आहे. कारण काय होणार आहे, वास्तुपुरुष जर आपण लावला इकडे तर वास्तुपुरुषाचं डोकं भंगल्यासारखा प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणजे त्याच्या डोक्याला तुम्ही फोडल्यासारखं होतं. होतं काय की तुमचं डोकं नीट चालत नाही. घरात कोणत्या बायका मंडळी असतील त्या कायम आजारी राहतात आणि घरातल्या मोठ्या मुलापासून तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणजे मोठ्या मुलाला त्रास झाल्यामुळे तुम्हाला त्रास होईल की आता मोठा मुलगा तुम्हाला त्रास होईल, काहीतरी प्रॉब्लेम होतात. घरातल्या एक बाईला काय ना काहीतरी भयंकर रोग होतात आणि ओव्हरऑल त्रास वाढतात. तुमचं डोकं नीट चालत नसल्यामुळे तुम्ही नीट व्यवहार वगैरे धंदा करू शकत नाही, त्याच्याने आणखी वाईट संबंध होतात वगैरे. तर ह्या इकडे नॉर्थ ईस्टला दरवाजा नसावा. या इकडे आपण हा म्हणतो हा प्रॉपर दरवाजा, ईस्टचा दरवाजा. याच्यातनं काय फायदे आहेत? फायदे असे आहेत की घरात शांतता राहील, घरात सगळ्यांचे आरोग्य चांगलं राहील, घरातल्या मुलांना संस्कार तुम्हाला लावायला लागणार नाही ते आपण संस्कारिक बनतील. म्हणजे अभ्यास वगैरे नीट करतील, वडिलांना घरातल्या रिस्पेक्ट देतील, वाईट लाईनीला जाणार नाही, अभ्यासू असतील आणि ओव्हरऑल या घरात शांतता असते. शांतता असते म्हणजे कंटेनमेंट म्हणतो ना, समाधान असतं या घरात. म्हणजे
ह्याच्यामुळे एक नुकसान असं होतं की माणूस महत्वाकांक्षी राहतच नाही, अँबिशन सगळ्या संपतात। या घरात वेगवेगळ्या तीर्थस्थानावरून प्रसाद वगैरे येते, स्पिरिच्युअल एनर्जी भयंकर असेल आणि जे आहे त्याच्यात या घरातली सगळी लोक शांततेने समाधाने जगतात। ओके, पण महत्वाकांक्षा नसल्यामुळे प्रगती होते असं नाही, पण ह्या घरात तसे शांत असतात आणि आनंदाने असतात। आता इथून इथपर्यंत जर कुठेही दरवाजा आला तर आपण तो साऊथ ईस्टचा दरवाजा म्हणतो, म्हणजे हा ईस्टचा दरवाजा, काही जास्त फायदा नाही त्याचा, इकडून जो फायदा मिळणार आहे त्याच्यावर कमीच इकडून मिळणार। ओके, आणि हा इकडे जर दरवाजा आला तर साऊथ ईस्ट म्हणजे अग्नेयातला दरवाजा। अग्नेयातला दरवाजा आला म्हणजे काय होणार आहे, घरात भांडाभांडी, भराकणे एकमेकांवरती, खेकसा, हा अगदी म्हणजे लिटिगेशन, कोर्ट केस पर्यंत वगैरे गोष्टी जातात। आणि जर अगदीच विचित्र दरवाजा झाला म्हणजे अगदी तुम्हाला न सहाय्यक असा दरवाजा आला तर घरात आग बीग लागू शकते, पोलीस केसेस वगैरे होतात, मारामाऱ्या करून, तर असे नको प्रकारचे त्रास इकडे येतात। साऊथचा दरवाजा पारंपरिक वास्तूमध्ये दरवाजा साऊथला नसावा, म्हणजे दक्षिणेकडे दरवाजात नसावा, पण त्यातल्या त्यात जर मिळाला तर तो इतपुरता असला, एवढासाच असला तर बरा। म्हणजे असं आहे की हा माणूस सुद्धा 20 तास काम करेलच, घरी कधी येईल, घरी कधी येणार नाही। पण जर इतर कुठे जर साऊथला दरवाजा आला म्हणजे दक्षिणेकडे आला तर तो माणूस नक्की काहीतरी चुकीच्या मार्गाने काम करायला सुरुवात करतो, पोलिसांपासून लपायचा प्रयत्न करतो, विदाऊट बिलवाली कामं करणार, सेल्स टॅक्स वाचवायचा कार्यक्रम करणार, इन्कम टॅक्सला रिपोर्टच नाही करणार वगैरे, असले सगळे अशी बुद्धी चालते। इकडच्या माणसाची ह्या इकडे जर दरवाजा असला तशी एवढी वाईट बुद्धी होत नाही, पण मेहनत भयंकर येते, मेहनत करून करून तो माणूस थकतो। ओके, आता साऊथ वेस्ट कडे आपण येऊया। साऊथ वेस्टला जर कुठेही दरवाजा आला तर ह्या घरात कधीच म्हणजे कोण मालक तेच कळत नाही, कारण मालकाला नोकऱ्यासारखे वागवतात घरातले लोक आणि घरातल्या बाहेरचेही लोक, त्याचं स्वतःचं काही अस्तित्व उरत नाही, त्यामुळे इकडे कधीही दरवाजा नसावा। या इकडे वेस्टचा दरवाजा तुम्हाला हा दरवाजा दिले, काय फायदे आहेत म्हणजे तिथे अलाउड आहे दरवाजाचा। फायदा काय, फायदा हा की तुम्हाला कायम तुमचे मित्र, जवळचे नातेवाईक, अगदी भाऊ बहीण वगैरे वगैरे हे सगळे तुम्हाला कायम मदत करत असतात आणि तुमची प्रगती सगळी त्यांच्यावरतीच असते, विसंबून नका। त्यामुळे तुम्ही स्वतःहून प्रगती कराल, स्वतःहून काही कार्यशील बनाल असं नाही, पण त्यांची सगळ्यांची मदत घेऊन तुमच्या आयुष्याची गाडी फार सुंदर चालते, पैसा वगैरे पण येतो, पण ते सगळं दुसऱ्यांच्या मेहरबानी खात्यात, त्यामुळे कुठेतरी खंत मनाला लागते। इथून इथे जर कुठेही दरवाजा आला आपण त्याला नॉर्थ वेस्टचा म्हणजे वायव्यचा दरवाजा म्हणतो। इथे खरं म्हणजे लोक म्हणतात की इकडे दरवाजा आला तर कम्युनिकेशन वाढेल का वगैरे, कम्युनिकेशन वाढणार म्हणजे असं वाढेल की तुम्ही ओव्हर प्रॉमिस कराल लोकांना, तुम्ही जे डिलिव्हर करू शकत नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉमिस कराल, म्हणजे काय होईल की तुमच्या आयुष्य समजा या लेवलला आहे सटकन असं वरती जाईल, अगदी थोड्या दिवसांमध्ये, वर्षाभरात, 6 वर्षात तुम्ही अगदी म्हणजे काय चाळीत अगदी मोठ्या एखाद्या आलिशान फ्लॅट मध्ये आणखी 2-4 गाड्या वगैरे असं काहीतरी चित्र दिसायला लागतं आपल्याला, पण ते चित्र कधी ढासळेल त्याची गॅरंटी, काहीतरी कायद्यांमध्ये बदल होईल, काहीतरी तुमची चूक होईल आणि असे वरती गेले तुम्ही असे सरळ खालती पडा आणि एकदा का खालती पडला परत उठणं फार डिफिकल्ट आहे। त्यामुळे ती रिस्क जर नको असली तर इकडे नॉर्थ वेस्टचा दरवाजा नसलेला बरा। नॉर्थचा दरवाजा म्हणजे हा दरवाजा फार चांगला, हा दरवाजा असला तर कायम पैसे येत राहतील, फायनान्शियली तुम्ही फार इंडिपेंडेंट, अकॅडमिकली किती प्रोग्रेस कराल, अकॅडमिक्स करता, स्कॉलरशिप करता, हा ईस्टचा दरवाजा बरा, पण नॉर्थ मधून अकॅडमिकली स्कॉलरलीपणा वगैरे हा प्रकार नसेल, पण मेहनती प्रकार असेल आणि डोक्याने मेहनत कराल, त्यामुळे लवकर 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 फास्ट भरभराट होईल, अतिशय चांगली भरभराट होईल। हे असे दरवाजे, तर हे आपण घराच्या आतून बघायचे, ईस्टचा दरवाजा आहे का, बरोबर दरवाजा आहे का, साऊथचा दरवाजा आहे का, बरोबर ठिकाणी आहे का। ओके, तर ते म्हणतात आपण मेन डोर चेक करणं म्हणून। मग ब्रह्मस्थान म्हणजे काय, हे अतिशय क्लीन आणि साफ आहे का बघा, इकडे कुठला तरी एखादा पिलर नाही ना त्याची काळजी घ्या, इकडे जर टॉयलेट अजिबातच नव्हतं, टॉयलेट नसावा तिकडे, पण तिकडे हेवी फर्निचर आणून टाकणे, या इकडे कचरा ठेवणे, हे सगळं टाळलं पाहिजे कस्टमरने तुमच्या, तर हे लक्षात ठेवा। ब्रह्मस्थानानंतर आपण बघतो मास्टर बेडरूम, तो इकडे पाहिजे,
आता हा मास्टर बेडरूम इकडे पाहिजे आपण म्हणतो, पण एखाद्याने जर मास्टर बेडरूम इकडे बनवला असेल तर काय होईल? रोमॅन्स म्हणतात आपण आयुष्यातला, तो या माणसाचा निघून जाईल. जर मास्टर बेडरूम इकडे बनला तर, इकडे जर बनला तर त्याला झोप अतिशय लवकर त्याची तुटेल सकाळची. इकडे जर मास्टर बेडरूम बनला तर नवरा बायको एकमेकांवरती फार भांडणं होतील दोघांना. इथे जर मास्टर बेडरूम बनला तर काय एकमेकांच्या चुका शोधणे असा काहीतरी कार्यक्रम करतो. मास्टर बेडरूमला हीच जागा चांगली, शांततेने चांगलं आयुष्याची गाडी खेचते. इकडे मास्टर बेडरूम बनला, ऍक्च्युली ही जागा टॉयलेट करता आहे किंवा ही जागा टॉयलेट करता आहे, तर इकडे जर बनला तर तुम्हाला काही ग्रोथ दिसणार नाही, फायदे दिसणार नाही. इथे जर मास्टर बेडरूम बनला, नवरा बायकोंपैकी कायम कोण ना कोणतरी देशाच्या बाहेर पर्यटनाला चाललेला असणार, काहीतरी काम म्हणून निघेल, काहीतरी, पण घरात नाही, एखादा तरी दोघांपैकी कंटिन्युअसली बाहेर आहे. त्यामुळे मास्टर बेडरूम करता ही सुटेबल जागा. इकडे जर मास्टर बेडरूम बनला तर म्हणजे पैसे कमवायच्या वेळी तुम्ही झोपून राहणार, त्यामुळे तुमचं लक तसं काही सुधारणार नाही. इकडे जर मास्टर बेडरूम बनला तर तुम्ही कायम कंट्रोलमध्ये राहाल स्वतःच्या आयुष्याच्या. घरातही स्वतःची हुकूमत चालेल, घराच्या बाहेरही चालेल, तुम्ही म्हणाल ते करून दाखवू शकाल. त्यामुळे मास्टर बेडरूम कुठे आहे ते बघायचं, योग्य जागा त्याची ही आहे. मास्टर बेडरूम नंतर आपण किचन बघायचं. किचन फार महत्वाचं असतं वास्तूमध्ये. तर किचन बघायचं, किचन हे इकडे आलं पाहिजे. त्यातल्या त्यात किचनचा ओटा असा पाहिजे, ओटा असा, आणि तिकडे सिंक पाहिजे. हा सिंक वर आहे, आणि तुमची चूल जी आहे ती ही लाईन, जी लाल लाईन दिशाची जी लाईन आहे तिला सोडून चूल तुमची इकडे बसली पाहिजे. या इकडे तुम्ही अग्नी लावा, या लाईनीवरती नको. चुकूनही ओटा असा नको, प्लॅटफॉर्म तुमचं किचन प्लॅटफॉर्म असं नको. म्हणजे इथे जर तुम्ही प्लॅटफॉर्म असा जर बनवलेला असला तर ती बाई किंवा घरातला कोण कुक वगैरे जो कोण असेल, तो रांब्या वगैरे, तो इकडे उभा राहील आणि असा ईस्ट कडे बघेल. तुम्ही लक्षात घ्या, याला जर तुम्ही चिल्ड्रन्स रूम बनवली तर त्यांनी सुद्धा मुलांनी ईस्टला, ते नंतर बघू आपण. पण किचन कसं आहे की इथे जर जो उभा राहील तो असा ईस्ट कडे बघेल, इकडे जर चूल आली तर, आणि तेच योग्य. पण हेच किचन जर इकडे आलं तर काय होतं? वास्तुपुरुषाच्या डोक्यावर तर तुम्ही अग्नी लावता, म्हणजे भयंकर डोक्याला ताप वाढेल. ओके, ह्या इकडे आणलं तुम्ही, अग्नेयमध्ये चूल आणली म्हणजे अग्नीमध्ये आणखीन आग आणली, तुमची एनर्जी वाढेल. मास्टर बेडरूमच्या ह्या कोपऱ्यात जर तुमची किचन आला तर इकडे कुठेतरी तुम्ही फायर करणार, म्हणजे आग लावणार, चूल पेटवणार. त्याच्याने काय होणार? तो जो घरचा मालक आहे, कर्ता आहे, त्याला फार नको नको त्या त्रास सुरू होतो. आणि वायव्यमध्ये या कॉर्नरला जर तुम्ही किचन आणलं, काही वास्तूच्या पुस्तकांमध्ये म्हटलंय की ही जर जागा मिळाली तर ही जागा चालेल, चालणार नाही, माझा अनुभव आहे. इकडे जर तुम्ही लावलात, चूल लावली, तर तुमचं जे काही कम्युनिकेशन आहे, लोकांशी जे संबंध आहे, तुम्ही जे लोकांना बोलता आणि ते तुमचं ऐकून करता, किंवा तुम्हाला काही लोक चांगलं सांगतात आणि तुम्ही ते करता आणि तुमच्या आयुष्यात प्रगती होते, हे टू वे जे कम्युनिकेशन आहे तेच संपेल. कारण कम्युनिकेशन मध्ये तुम्ही फायर आणलं, फायर आणल्यावर सगळं कम्युनिकेशन जळून खा, त्यामुळे आपले रिलेशन स्पॉइल होतात. किंवा आपण जे लोकांना सांगतो, लोक कन्फ्युज राहतात, त्यामुळे त्यांना काहीतरी वेगळंच वाटतं आपल्याबद्दल. म्हणजे आपण सांगायला जातो एक आणि होतं दुसरंच, आणि मग त्याच्याने संबंध खराब होतात. तर त्यामुळे इकडे सुद्धा कधीही किचन आणू नये. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रह्मस्थानामध्ये किचन आला नाही पाहिजे. ब्रह्मस्थानात जर किचन आला तर तुम्ही म्हणजे स्वतःच्याच पाठीच्या कानाला आग लावल्यासारखं आहे. ते आपण केव्हा लावतो? इकडे कधीही चूल पेटवायची नाही, इकडे चूल आली नाही म्हणजे अख्ख्या घराची एनर्जी जळून जाईल. त्यामुळे किचन करता हीच जागा परवडत आणि होईल तेवढं. आता याच्यात कसं आहे की हे आपण ट्रेडिशनल वास्तू म्हणजे पारंपरिक वास्तू, पण असेल एखाद्याचा किचन इकडे तर काय करायचं? प्रॉब्लेम होणार ना. इकडे किचन आला, कम्युनिकेशन खलास. इकडे किचन आलं, त्याचं डोकं चालायचं बंद होईल, त्याला वरीज, डोक्याला ताप होतील. इकडे आणलं त्यांचं अख्खंच म्हणजे काय वैवाहिक जीवन वगैरे जे काय म्हणतो ते सगळं जळून जाण्याची शक्यता. किचन इकडेच चांगला, पण जर इकडे आला किचन तर काय करावं ते आपण ऍडव्हान्स्ड वास्तूच्या कोर्समध्ये बघू. पारंपरिक वास्तूचा जर एखादा कोण कन्सल्टंट तुमच्याकडे आला तर काय म्हणेल, इकडे किचन आहे तोडून टाका आणि इकडे आला. म्हणजे खर्च किती होईल? तोडायचा खर्च वेगळा आणि बनवायचा इकडे परत खर्च वेगळा, आणि मग ते सगळं प्लंबिंग वगैरे बनतं, त्यामुळे त्रास वाढला.
आपण पुढे ऍडव्हान्स मध्ये पायरा वास्तू म्हणजे पिरामिड वास्तू करणार आहोत. त्याचं मी तुम्हाला अगदी सोपं सोल्युशन सांगेन. ओके, किचन झालं. शेवटचा आपण बघतो इकडे टॉयलेट्स. टॉयलेट्स मी तुम्हाला आधी सांगितलंय, टॉयलेट फक्त इकडे या मध्य दिशेला सोडून टॉयलेट असावा. टॉयलेट तुमचा कमोड वगैरे जे काय असेल ते तुम्ही असं नॉर्थ, तुम्ही बसलात त्याच्यावरती का नॉर्थ कडे तुमची नजर गेली पाहिजे. त्यामुळे वेस्टला जर आला तर तो कमोडचा शेप असा करून घेतला पाहिजे. कुठलाही बिल्डर तुम्हाला नॉर्मली असा देईल, पण जर बिल्डिंग म्हणजे फ्लॅट विकत घ्यायच्या आधी, प्लंबिंग व्हायच्या आधी जर केलं तर आधीच हा बदलून घ्या. त्याची दिशा अशी बदला की तुम्ही कमोडवरती बसला तर तुमची नजर नॉर्थला गेली पाहिजे. विदिशा फ्लॅटमध्ये हे करणं फार डिफिकल्ट आहे, पण नॉर्मल जर रेग्युलर फ्लॅट असला तर हे नॉर्थ कडे बघणं सोपं होईल. कधीही कमोडवरती बसला तर तुमचा चेहरा नॉर्थ कडे असायला पाहिजे किंवा तुम्ही नॉर्थ कडे बघायला पाहिजे. तर ते टॉयलेट्स मध्ये आपण प्रिकॉशन घेतलं पाहिजे. आणि जर नको तिकडे टॉयलेट आले, फॉर एक्झाम्पल इकडे आपण अग्नेयमध्ये टॉयलेट आला कोपऱ्यात एखाद्या, तर काय होईल? तुम्ही इकडे अग्नी आणायचं म्हणताय आणि टॉयलेट म्हणजे तुमच्या घरात जर 4 लोक असतील तर दिवसातनं कमीत कमी 8 ते 10 वेळा फ्लश करणार. फ्लश करणार म्हणजे अग्नेयमध्ये तुम्ही पाणी वाहणार. पाणी व्हायला की काय होतं, अग्नी तुमचा कमी होतो. त्यामुळे घरात लेथार्जी, रोग वगैरे होण्याचे चान्सेस. तुम्ही जर टॉयलेट इकडे मास्टर बेडरूम मध्ये घेतलं, म्हणजे मास्टर बेडरूम मध्ये म्हणजे मास्टर बेडरूमच्या कॉर्नरला ह्या इकडे जर तुमचा कुठेतरी टॉयलेट आला तर काय होणार आहे? जो घरचा मालक आहे त्याच्याच डोक्यावरती तुम्ही फ्लश केल्यासारखं आहे. त्यामुळे त्याचा प्रोग्रेस सगळा सांभाळा. इकडे वायव्यमध्ये आणलं तुम्ही टॉयलेट, म्हणजे तुम्ही नाही, बिल्डरने तुम्हाला दिला तर काय होईल? तुमचं सगळं कम्युनिकेशन फ्लश आउट आहे. तुम्ही जे कम्युनिकेशन करता ते लोकांपर्यंत जायच्या आधीच फ्लशिंग चालू झालं त्याचं. नॉर्थ मध्ये समजा तुमचा टॉयलेट आला तर पैसे घरात यायच्या आधीच फ्लश करून टाकताय तुम्ही. म्हणजे पैसे तुमच्या घरी यायच्या आधीच त्याच्या फाटे खूप टाकतात. ही तर देवाची जागा आहे. ही जागा देवाची आहे. ईशान कोण इकडे कधीच टॉयलेट येऊ नये. आला तर काय होणार आहे? घरात रोगराई पसरेल. त्यामुळे इथे टॉयलेट नसणं चांगलं. आणि ब्रह्मस्थानात तर कधीच नाही. तर ह्या अशा 6 स्टेप्स तुम्ही पाहिल्या. विदिशा करायचं. विदिशा जर असली जागा तर तुम्हाला त्रासच होईल. विदिशा जर जागा असली तर म्हणजे बाकीच वास्तू करेन सोडा, पण आधी तुम्हाला विदिशा बघायला लागेल. मग मेन द्वार, मुख्य द्वार तुमचं, ब्रह्मस्थान, मास्टर बेडरूम, किचन, टॉयलेट, असं 6 गोष्टी तुम्ही पाहिजे. आता ह्याच्यात थोड्याशा आणखीन तुम्हाला गोष्टी सांगायच्या वाटतात. ही वायव्याची जागा आहे. इकडे तुम्ही चिल्ड्रन्स बेडरूम बनवायचा. इकडे तुम्ही तुमची मुलं म्हणजे टीनेज आहे, 14 वर्षाच्या मोठी आहे, तर त्यांना इकडे तुम्ही बेडरूम जर दिला. मुलगा जर असला तर SSC पास केल्याबरोबर किंवा 12वी पास केल्यावर तो म्हणेल बाबा मला अमेरिकेला जायचंय शिकायला. म्हणजे ते अँबिशियस बनतात. त्यांना चांगल्या गोष्टी, मोठ्या गोष्टी कळतात. त्यामुळे चिल्ड्रन करता हा बेडरूम झाला. किंवा तुम्ही इकडे गेस्ट रूम बनवा. गेस्ट रूम बनवा. का माहितीये? आता बघा आपल्याकडे आता परिस्थिती अशी आहे की नवरा बायको दोघेही नोकरी करतात. घरात फार म्हणजे हेक्टिक लाईफ झालेला आहे. त्यात जर एखादा गेस्ट येऊन बसला तर तुम्हाला त्रास होतो की नाही? तर तो गेस्ट 3-4 दिवस थांबो, त्याच्या पलीकडे नको. इकडे जर वायव्यमध्ये त्याला बेडरूम दिले तुम्ही, इकडे झोपायची त्याची सोय केली तर 3-4 दिवसात येईल. 15 दिवसाचा प्लॅन बनवून येईल, पण 4 दिवसात निघेल. तो जर गेस्ट रूम तुम्ही इकडे बनवलात मास्टर बेडरूमच्या एरियामध्ये तर तो 15 दिवसाकरता येईल आणि 15 महिने हटणार. तो जर गेस्ट रूम तुम्ही इकडे किचनच्या एरियामध्ये बनवला म्हणजे अग्नेयमध्ये बनवला तर तुमच्याकडे काहीतरी भांडण लावून जाईल किंवा तो तुमच्याशी भांडण करून जाईल. त्यामुळे गेस्ट रूम हेच चांगलं आहे. चिल्ड्रनना म्हणजे लहान मुलांना, टीनेज मुलांना म्हणजे जराशी नवीन अक्कल फुटत असते त्यांना, त्यावेळेला त्यांना मास्टर बेडरूम मध्ये तर अजिबात जागा देऊ नये. ते डॉमिनेट करतील, आई वडिलांना नाचवतील. त्यामुळे चिल्ड्रनना हीच जागा बरी. इकडे त्यांना कधीही बेडरूम देऊ. आता तुम्ही म्हणाल चला ठीक आहे, माझ्याकडे इकडे एक बेडरूम आहे, इकडे माझा मुलगा झोपतो. तो म्हणजे ही यमाची जागा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये ओपिनियन देणे आणि ठामपणे आपलं मत मांडणे
आणि तुमचं चुकीचंच आहे असं सांगण्याची त्याची वृत्ती बनते, तो तसा वागायला सुरुवात करेल. त्यामुळे इकडे मुलांना तरी खास करून, मुली पण तशाच करतात, तुमच्या मुली जर इकडे राहिल्या तर त्या तशाच करतात. त्यामुळे मास्टर बेडरूम इकडे, पण तुमचे जर आई वडील एकदम म्हातारे कोतारे असतील, बोलता येतं, काठी घेऊन चालत असतील, त्यांना सुद्धा इकडे झोपायला देऊ नका, कारण ते फार डॉमिनेट करायला लागतील. एकतर त्या एजला म्हणजे 70-75च्या नंतर ते जरा क्रॅकी असतात आणि ते काय हवे ते मनाला येईल ते डिक्टेट करायला लागतील तुम्ही, आणि सगळीकडे तुमच्या चुकाच काढल्या जातील. त्यामुळे इथे वडिलांना सुद्धा बेडरूम मध्ये ठेवणं, इकडे ही बेसिकली स्टोर रूमची जागा आहे, इकडे डेल स्टोअर करून ठेवायचं. तुम्ही 6 महिन्याच्या वरती ज्या गोष्टी तुम्ही वापरलेल्या नाही त्या सगळ्या इकडे जमा करून ठेवा. जेवढ्या वाढवाल इकडे स्टोर, जेवढा हेवी होईल तेवढा तुमच्या घराला स्टेबिलिटी येईल. त्यामुळे चिल्ड्रन करता हीच जागा चांगली, जे करताय त्यांच्याकरता हीच जागा चांगली, इकडे किचन चांगलं, असं हे ट्रेडिशनल वास्तूमध्ये आहे. या सगळ्या गोष्टी जरा बारकाईने लक्षात घेतल्या तर तुमचं वास्तूचं काम चांगलं झालं असं डेफिनेटली तुमचा क्लायंट तुम्हाला सांगेल.